हॅलो. हा, सुप्रभातम. करा चालू. हा. सुप्रभातम. सज्जन श्रोते, वाचक, पाठक आणि चिंतक हो. आज चिंतन किरण क्रमांक 22. तुका झाला निर्मनुष्य. चुका झाला निर्मनुष्य याचं आपण वाचन करूया. व्यक्तित्वाचा प्रवाह म्हणजे जीवन. व्यक्तित्वाचा प्रवाह रंगरूप गुणातील वहन थांबणे म्हणजे मृत्यू. या जे कृष्णमूर्तींच्या वचनाने गत चिंतनातील वाचनाचा आपण अंत साधला होता. आवश्यकता आहे या वचनात त्याच्या अंतरंगात खोलवर जाण्याची, धांडोळा देण्याची. त्या धुंडाळण्यातून काय बाहेर पडते ते नीट शांत दक्षतेने पहा. माणसाला मृत्यूबद्दलचे कुतूहल असते. अगदी जीवनापेक्षाही कुतूहल अधिक असते त्याला मरणाबद्दलचे. असे का होते? याचे कारण एकच की जे माहीत नाही, डोळ्याआड, दृष्टी पलीकडे किंवा बुद्धीचे अतीत असते त्याचे आकर्षण अधिक असते. याला कृष्णाकर्षण म्हणतात. कृष्ण म्हणजे काळे, कर्षण म्हणजे ओढ. काळ्याबद्दल, गुढाबद्दल, अतीत किंवा सर्वसाधारण ज्ञानेंद्रियांपलीकडे असलेल्याबद्दल आकर्षण वाटते, ओढ वाटते. कृष्ण विवराबद्दल, गुहेबद्दल किंवा अगदी घरातील अंधाऱ्या खोलीबद्दल वाटणारे आकर्षण ही याच प्रकारातील असते. नव्हे, कृष्ण या शब्दातील किंवा नामातील रंगवाचक किंवा विशेष कृ हा धातूही कर्षण किंवा ओढीचाच अर्थ स्पष्ट करतो. सारांश कृष्ण मध्ये ओढ, आकर्षण, गूढ, अनामिक, खेचले पण स्पष्ट आहे. काळा डोह, धीर, गंभीर, निस्तब्ध सागर, अबोल मौनातील माणूस, साधू संत, अगदी भोंदू, गारुडी, जादूटोणा करणारे यांच्याबद्दल आकर्षण ही मुळात कृष्णाकर्षणच आहे. हे असे का असते पाहूया. जो मौनात असतो, निःशब्दतेत असतो, कोंडलेला असतो, पांघरलेला असतो, अगदी वाटल्यास मौनाचे सोंग घेतलेलाही असतो असे म्हणा, तो आकर्षून घेतो. काळा डोह, वापरात नसलेला पडीक वाडा, देऊळ, स्मशान, एकांत ही आकर्षक वाटतो व असतोही. असे का होते? उघड आहे. तेथे ऊर्जा संचय होत असतो. ऊर्जा पुंज एकवटलेला असतो. तेथे ऊर्जा संचय असतो, तिथे वहन असते. पण तेथे ऊर्जा अखर्चित पद्धतीने असते. जेथे ऊर्जा, प्रकाश किंवा शक्ती न वापरता संचित असते तेथे आकर्षण वाटते. कारण ज्याला त्याचे आकर्षण वाटते त्याने आपली ऊर्जा अविवेकाने नष्ट करून तो कफल्लक भिकारी झालेला असतो. जसं भिकाऱ्याला पैसेवाल्याचं आकर्षण वाटतं, तसंच सर्वसाधारण संसारात जिकडे तिकडे नाच नाच करून आपली ऊर्जा ज्याने खर्च केलेली असते अशा माणसांना, आणि बहुतांश सर्वच माणसे तशी असतात, ऊर्जा जिथे खर्चित होत नाही आणि संचित राहते अशा ऊर्जेच्या ठिकाणाचं आकर्षण वाटतं. म्हणजे संचय आहे तिथे काही नसलेल्याला आकर्षण वाटतं. भिकाऱ्याला राजाचं आकर्षण वाटतं. तसंच काळा डोह झाल्यानंतर अंधारी खोली, भूतमहाल, जंगल, एकांत, इथे ऊर्जा अखर्चित परंतु मोठ्या प्रमाणात साचलेली असते. आणि ऊर्जा आपल्या जवळची खर्चून दमलेल्या, थकलेल्याला अशा संचित ऊर्जेचं आकर्षण वाटतं. म्हणूनच कृष्णाचं नेहमीच आकर्षण वाटतं. तर जेथे ऊर्जा, प्रकाश किंवा शक्ती न वापरता संचित असते तेथे आकर्षण वाटते. कारण ज्याला त्याचे आकर्षण वाटते त्याने आपली ऊर्जा अविवेकाने नष्ट करून तो कफल्लक भिकारी झालेला असतो. मात्र जना वेगळा एकांतात जो असतो तो ऊर्जायुक्त, ऊर्जा असलेला पण तिचा व्यय न केलेला असतो. भिकाऱ्याला ज्या कारणाने श्रीमंताबद्दल आकर्षण वाटते तसेच आहे अंधाराबद्दल वाटणारी ओढ ही खऱ्या अर्थाने प्रकाशाची झोड असते. जीवनाची ओढ मृत्यूपेक्षा कमी वाटण्याचे कारण हेच आहे. अविवेकाने जीवन जगणाऱ्यांनी आपल्या अविवेकी वर्तणुकीने आपल्या जीवनातील प्रकाश नष्ट केल्या कारणानेच ते अंधारातील प्रकाश शोधू पाहतात. अंधारात प्रकाश फार गमतीदार वाटते नाही, पण तसेच आहे. अंधारात, गुढात, अज्ञातात शक्ती अखर्चित असते व त्यामुळे ती एकवटलेली असते. तीच आपणाला आकर्षून घेत असते. त्याच्यातूनच ती सर्व संपन्न आणि महान घोषणा बाहेर आली.
अंधेरे में एक प्रकाश, जय प्रकाश जय प्रकाश. या गोष्टीतील तथ्य एकच आहे. ते म्हणजे 70-75तील एक माणूस आपल्याहून अधिक ऊर्जावान वाटणे, त्यामुळेच तो आकर्षकही वाटतो. आकर्षणाचा बाह्य रूप, रंग, आकार, गुणाशी संबंध नसतो. त्याचा संबंध अखर्चित ऊर्जेशी असतो. त्यामुळेच काही वेळा काळा कृष्ण रमणींना भुलवतो आणि गोरापान अन्य कुणी असा असतो की ज्याच्याकडे फारसे पाहिले जात नाही. ध्यानात घ्या, देखणे पण ऊर्जेचे असते. जेथे जेथे आकर्षण आहे, देखणे पण आहे, येथे अन्य काही असो नसो मात्र एक निश्चित असतेच असते, ते म्हणजे अखर्चित ऊर्जा. चलित वहनातील परंतु खर्च न केलेली ऊर्जा असते तेथे. पिवळ्या धमक नागाहून काळा सर्प, सागवाहून शिसम किंवा शिसव आकर्षक वाटतोच ना. काळेपणात ऊर्जा संचय अधिक असतो, तो तसा स्वाभाविक असतो. शास्त्रीय दृष्ट्याही पांढरेपण किंवा गोरेपण प्रकाश परिवर्तन करते आणि काळेपण प्रकाश संचय करतेच ना. फारच स्वच्छ व स्पष्ट आहे, मात्र थोडे चिंतन हवे, शांत दक्षता हवी. म्हणूनच माणसाला जीवनापेक्षा मृत्यूबद्दल, ज्ञातापेक्षा अज्ञाताबद्दल आकर्षण अधिक असते. जे कृष्णमूर्तींना मृत्यूबद्दल प्रश्न करणाऱ्या जिज्ञासूला जे कृष्णमूर्तींना मृत्यूबद्दल एका जिज्ञासूने प्रश्न केला, तेव्हा त्यांनी म्हणजे कृष्णमूर्तीने जिज्ञासूला विचारले, अहो मृत्यू ही पलीकडची गोष्ट आहे, अलीकडच्या जी मध्ये तुम्ही नेहमी आहात किंवा असता त्या अवस्थेबद्दल म्हणजे जीवनाबद्दल तुमची काय धारणा आहे किंवा समजूत आहे, कृपया स्पष्ट करून सांगाल का. त्या प्रतिप्रश्नाने तो साधक अवाकच झाला, तो गप्पच बसला. असे का होते? कारण एकच की जेथे आपण नेहमी असतो, नांदतो, तेथे सतत राहिल्याने त्याची आपल्याला सवय होते, सराव होते. सराव, सवय, अभ्यासी अहितकारक बाब आहे. कारण त्यामध्ये एकसुरीपणा, यांत्रिकता आहे. यांत्रिकता किंवा एकसुरीपणा बुद्धिमांद्य निर्माण करतो. त्यामुळे संवेदनशीलता नष्ट होते किंवा मंद तरी होते. त्यानेच सारे घोटाळे होतात. त्यामुळे आपण नेहमी जगत असलेल्या जीवनाचे नेमके यथार्थ रूप आपण पाहू शकत नाही, स्पष्ट करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. कारण ज्ञाताची आपल्याला सराव झालेली असते. ज्ञाताबद्दल आपण यांत्रिक झालेला असतो. जसा कोकणातील माणूस म्हणतो, यात काय विशेष, निसर्ग तर आम्हाला रोजच भेटतो. तिथे सुद्धा ही खरी मूर्खताच आहे. निसर्ग रोजच भेटला तरी निसर्ग रोज आपल्यातून नवनवोन्मेष शालिनी ऊर्जा प्रकट करत असतो. हे पाहण्यासाठी निसर्ग रोजच आणि प्रत्येक क्षणी नव्याने पाहावा लागतो. असा केलेला उद्गार, यात काय विशेष, निसर्ग तर आम्हाला रोजच भेटतो, हे केवळ बुद्धिमांद्याचं किंवा मंदपणाचं लक्षण आहे. म्हणून ज्याला आपण ज्ञात 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 म्हणतो, त्या ज्ञातामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी अज्ञात असतात की ज्या समजून घेणं आधी महत्वाचं आहे. म्हणून ज्ञातातील अज्ञात समजल्याशिवाय पूर्ण अज्ञाताबद्दल विचारणं म्हणजे माझं जीवन मला समजलेलं नाही आणि विश्वरूप दर्शनाबद्दल मी उत्सुक असणं आतताईपणाचं, अधीरपणाचं आहे. काल आपण बोलताना म्हटलं होतं ज्ञातातील अज्ञात. ज्ञातातील अज्ञात हे असंच असतं. आपल्याच राजवाड्यातील, आपल्याच घरातील, आपल्याच गुहेतील, आपल्याच संसारातील बंद कप्प असलेली मन बंद करून पुस्तकासारख्या बंद मनाची ही माणसं असतात. त्या माणसांना आपण विचारत नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला कधी प्रश्न पडत नाही की सर्व बोलत असताना ही माणसं मौन का, आपण विचारत नाही. आणि या जगाच्या पलीकडे कुठेतरी मौन आहे, काळ आहे, कृष्ण आकर्षण आहे, तिकडे आपण झेपावतो. बाबा हो, ज्ञात जगामध्ये सुद्धा कृष्ण आहे, ज्ञात जगामध्ये सुद्धा गूढ आहे, ज्ञात जगामध्ये सुद्धा मौन आहे, ज्ञात जगामध्ये सुद्धा अखर्चित ऊर्जा असलेली साधुत्व तुल्य माणसं आहेत. तिकडे आधी लक्ष द्या, त्यानंतर अज्ञाताकडे बघा. तर ज्याला ज्ञातातील अज्ञात कळलं नाही त्याला ऍब्सोल्यूट अज्ञात कसं कळावं, हा त्याचा खरा अर्थ आहे. तर इथे कृष्णमूर्ती म्हणतात, अहो मृत्यू ही पलीकडची गोष्ट आहे. अलीकडच्या जी मध्ये तुम्ही नेहमी आहात किंवा असता त्या अवस्थेबद्दल म्हणजे जीवनाबद्दल तुमची काय धारणा आहे किंवा समजूत आहे, कृपया स्पष्ट करून सांगाल का. म्हणजे कृष्णमूर्तींना जेव्हा मृत्यूबद्दल विचारलं तर त्या माणसाचा असं समज होता की अलीकडच्या जीवनाबद्दल मला पूर्ण माहिती आहे. पण कृष्णमूर्तींनी त्याची दांडी गुल केली. ठीक आहे, मृत्यूनंतर आपण नंतर बोलू, पण चालू जीवनाबद्दल
तुम्हाला जे काही माहित आहे ते सांगा. आणि चालू जीवनामध्ये काही माहित नसलेलं असतं किंवा नसतं याबद्दल तुम्ही काय चिंतन आहे ते काय चिंतन केलंय ते सांगा. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याने उगीच अधीरतेने प्रश्न विचारल्यानंतर साधू माणूस कधी कधी तो प्रश्न टॉपसी ठरवी, म्हणजे पिशवीत हात घालून आतली बाजू बाहेर काढावी आणि प्रश्नातील व्यर्थता आणि पिशवीत तुझ्या काही नाही म्हणजे प्रश्नात तुझ्या मॅटर नाही हे सांगावं. तसं कृष्णमूर्तींनी हा प्रश्न याच्यातून केलेला आहे. तेव्हा सज्जन श्रोते चिंतक हो, अजून आपल्याला ज्ञातातीलच अनेक अज्ञात गोष्टी शोधायच्या आहेत. त्या कारणाने पूर्ण अज्ञाताविषयी आपली उत्सुकता राखून ठेवा. मात्र आहे त्या ऊर्जेचा वापर करून ज्ञातातील अज्ञात काय ते शोधा. नाहीतर ज्ञातातील ज्ञातामध्ये म्हणजे संसारातील सर्कसीमध्ये बागडून आपली ऊर्जा नुसतीच खर्च होईल आणि ते म्हणजे वाळूमध्ये वीर्यपतन व्हावं, तसं निरर्थक ठरेल. याची कृपा करून जाणीव ठेवा. तर आता पुढे मात्र जे आहे ते न समजून घेता कदाचित असेल किंवा नसेलही त्या अज्ञाताबद्दल अधिक चौकसपणा माणूस दाखवतो, जिज्ञासा दाखवतो. अज्ञाताबद्दल आकर्षण का असते ते विस्ताराने स्पष्ट झालेच आहे. मात्र ज्ञात जीवनाबद्दल आपण नीट काही पाहू शकत नाही. याचे कारण आहे सवय, अभ्यास, सराव, म्हणजे आपली यांत्रिक मानसिकता किंवा चाकोरीबद्ध मानसिक गुलामगिरी, ज्यामुळे बुद्धी मांदे येते. म्हणून फ्री फ्रॉम कंडिशनिंग मध्ये मला याची सवय आहे, हे मला माहित आहे, यात काय विशेष, हे सर्व प्रश्न बुद्धी मांद्याचे लक्षण दाखवणारे आहेत. हेही नीट पाहिले हेही नीट पाहिले पाहिजे, स्पष्ट केले पाहिजे. म्हणजे बुद्धिमांद्य, सवय, अभ्यास यामुळे आपण अनेक गोष्टी बद्दल विचारत असतो. आपल्याला आपण काहीतरी फार मोठी आउट ऑफ दिस वर्ल्ड चौकशी करतोय, पण तसं ते नसतं. ते सवयीमुळे, नेहमीच्या तोचतोचपणामुळे आपल्या मेंदूला आलेला तो गंज आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. आणि या कारणाने सवय, अभ्यास, सराव म्हणजे बुद्धिमांद्य हे नीट पाहिले पाहिजे, स्पष्ट केले पाहिजे. चला तर दर्शन घेऊया. कोकण निसर्ग सौंदर्याने विनटलेला आहे. हिरवाई, गहिरे हिरवे निळेपणे कोकणचे वैशिष्ट्य आहे. मात्र कोकणवासियांच्या हे सौंदर्य सरावाचे, सवयीचे झाले आहे, अभ्यासाचे झाले आहे. हेच वास्तवात घातक आहे. कसे ते पहा. नेहमीच समुद्र व निसर्ग सान्निध्यात असलेल्या कोकणवासियाला या नेहमीच्या असणेपणामुळे हे लक्षातच येत नाही की आकाश, नद्या, नाले, समुद्र, निसर्गाचे हिरवे निळेपण नित्याचे असले तरी कधीही तेच ते नसते. हर क्षणी त्यात ताजेपणा, नवनवीन तरलता, विहंगमता असते. हर क्षणी निसर्ग नित्य नूतन साक्षात्कार घडवतो, दर्शन देतो, हे त्याला माहीतच नसते. का तर जे नेहमीचे असते ते पाहिले जात नाही, तर गृहीत धरले जाते. निसर्ग व्याख्येप्रमाणे पाहणे म्हणजे तो न पाहणेच नव्हे का? निसर्ग व्याख्येप्रमाणे पाहणे म्हणजे तो न पाहणेच नव्हे का? तो तर त्याचा निसर्ग व्याख्येप्रमाणे पाहणं म्हणजे काय? तो न पाहणेच नव्हे का? तो तर त्याच्या नित्य नूतनतेने पाहिला पाहिजे. निसर्ग व्याख्येप्रमाणे पाहणे याचा अर्थ काय? आम्ही काय रोजच पाहतो, म्हणजे रोज आमच्या डोळ्यासमोरून निसर्ग सरकतो असं आपण म्हणतो. निसर्ग पाहणं म्हणजे पाहणाऱ्याची उत्सुकता असली पाहिजे. आम्ही रोजच निसर्ग पाहतो म्हणताना एवढंच म्हणायचं असतं, आमच्या आजूबाजूला निसर्ग आहे आणि त्यात आम्ही वावरतो, पण आजूबाजूला निसर्ग आहे आम्ही नीट कधी पाहत नाही ना. म्हणजे 100 वर्ष कोकणात राहून सुद्धा निसर्ग नीट न पाहणारे लोक आहेत. म्हणून निसर्ग नियमाप्रमाणे पाहणे म्हणजे याचा अर्थ असा आहे. एक मिनिट निसर्ग व्याख्येप्रमाणे पाहणे म्हणजे तो न पाहणेच नाही का? आता निसर्ग व्याख्येप्रमाणे पाहणे म्हणजे काय? आपण समजतो दिसणे, लक्षात ठेवा. आणि आपण म्हणतो, आपण असं म्हणत नाही आम्हाला निसर्ग रोजच दिसतो, आपण म्हणतो आम्ही निसर्ग रोजच पाहतो. पण दिसणे आणि पाहणे याच्यात फरक आहे. दिसणे म्हणजे तो येऊन आपल्या पडद्यावर डोळ्याच्या आदळणे, आणि पाहणे म्हणजे आपल्या डोळ्याने निसर्गाकडे
लक्ष वेधणे. म्हणजे डोळ्यांनी निसर्गाकडे लक्ष वेधणं हे वेगळं आणि निसर्गाने आपल्यावर येऊन आदळणं हे वेगळं अशा अर्थाने म्हटलेलं आहे. निसर्ग व्याख्येप्रमाणे पाहणे म्हणजे तो न पाहणेच नव्हे का, तो तर त्याच्या नित्य नूतनतेने पाहिला पाहिजे, त्याचा साक्षात्कार दर्शन घेता आले पाहिजे. सरावाने पाहण्याची क्षमता मंद होते, सरावाने पाहण्याची क्षमता मंद होते, कमकुवत होते. खरे तर सवय आपणाला काही पाहूच देत नाही. त्यामुळेच तर प्रचंड वृक्षतोड, पर्यावरण विनाश सहजपणे कोकणी माणूस निर्बुद्धतेने पाहतो. आता हे कोकणाचं म्हणताना इतर काही वेगळं करतात असं नव्हे, पण कोकणात निसर्ग असून सुद्धा तिथे निसर्गाबद्दल उदासीनता आहे आपणाला अधोरेखित करायचा आहे. तो म्हणतो एवढा निसर्ग आहे, अथांग सागर, वृक्षवेली, सरोवरे आहेत, त्यातील थोडेफार नष्ट झाले तर काय बिघडले, काही बिघडत नाही असे वाटते. कारण सरावाने सवयीने माणूस यांत्रिक निर्बुद्ध मूर्ख बनतो. अन्यथा निसर्गनाश न घडविता कोकण विकास पाहणे घडणे सहज शक्य आहे. सवय अभ्यास सराव काही नीट पाहू देत नाही हे खरेच. म्हणूनच जे कृष्णमूर्ती अज्ञाताबद्दल पृच्छा करणाऱ्याला ज्ञात जीवनाबद्दल तुम्ही थोडेफार काही सांगाल काय असे विचारतात. प्रश्नकर्त्याला त्या प्रश्नाचे उत्तर सांगता येत नाही, कारण तो सवयीने जीवन जगणारा म्हणूनच निर्बुद्ध, मंद, मूर्ख असा झालेला असतो. निसर्गाची सवय झालेल्या आणि म्हणूनच निसर्ग पाहू न शकणाऱ्या, दर्शन साक्षात्कार घेऊ न शकणाऱ्या कोकणी माणसासारखाच हा प्रश्नकर्ता साधक किंवा जिज्ञासू, आता याला खरं तर जिज्ञासू म्हणता येत नाही, त्याला साधकही म्हणता येत नाही, पण सर्वसाधारणपणे अशा माणसाला जिज्ञासू साधक प्रश्नकर्ता म्हणतात. पण असा प्रश्न विचारणारा साधक जिज्ञासू आणि खराखुरा प्रश्नकर्ता असूच शकत नाही. जे कृष्णमूर्ती प्रश्नकर्त्याला निरुत्तर करून प्रतिप्रश्न करून मौनात नेऊन सोडतात, त्यामुळे प्रश्नकर्ता अंतर्मुख होतो. त्या कारणाने नेहमी वाया जाणारी ऊर्जा काही प्रमाणात संचित होते, प्रश्नकर्त्याजवळ साधन रूपात साठते. त्यामुळे जे कृष्णमूर्तींच्या प्रतिप्रश्नाने निरुत्तर झालेला, अंतर्मुख झालेला, मौनात गेलेला आणि पर्यायाने ऊर्जा संचय झालेला साधक श्रवणासाठी तयार होतो, उत्सुक बनतो, चांगला श्रावक बनतो. चांगला श्रावक, चांगला दर्शक बनण्यासाठी सवय, परिचय, अभ्यास ते तर ज्ञान मार्गातील अडथळे आहेत, धोंडे आहेत. त्यासाठी नित्य नूतन शोधकता, उत्सुकता आणि केवळ निःशब्दतेतील संवेदनशील ऐकणे पाहणेच हवे. असे बनल्यावर सहजतेने कृष्णमूर्ती उत्तर देतात, बाबा रे, मी माझे असे जे व्यक्तिभावातील वर्तन असते, वाहने असते, त्याला जीवन म्हणतात. तोच तर जीवन प्रवाह. केंद्रातील व्यक्तत्व नष्ट झाले की, केंद्रातील व्यक्तत्व म्हणजे देहातील मी नाहीसा झाला की त्याला मृत्यू म्हणतात. सारांश अर्थात केंद्रातील मी गेला तरी सुद्धा जीवन पुढे चालू आहे. त्याचा सरळ सरळ अर्थ आहे, केंद्रातील मी गेला म्हणजे घटातील तुकाराम गेला आणि विश्व घटातील केंद्र म्हणून तुकाराम तिथे जन्माला आला, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. म्हणून केंद्रातील व्यक्तत्व, केंद्रातील मी गेला की वर्तुळातील मी गेला म्हणून वर्तुळ नाहीच होत नाही, तर अख्ख विश्व वर्तुळामध्ये केंद्र बनून तुकाराम नव्याने जन्म घेतो. आज तो जिवंत असताना होणारा नवीन तेथील जन्म, खरा पुनर्जन्म म्हणजे हाच, हे लक्षात ठेवा. सारांश मृत्यू म्हणजे अथांगता आहे, विराटता आहे, तेथे तेज आहे, त्याचे वाहने आहे, मात्र तेथे कोणताही आकार नाही, रूप नाही, मर्यादा नाही, ते अमर्यादित आणि केंद्र रहित असणे आहे. सेंटरलेस एक्झिस्टन्स. म्हणजे तुकाराम विश्व तुकाराम झालाय आपण म्हणतो, पण तुकारामाला मी आपण उरलो नाही म्हटल्यानंतर मी वैश्विक झालो हे म्हणण्यापुरताही तिथे मी उरलेलं नाही. परंतु महान लोकांचं महानपण सांगताना आपण तुकाराम विश्वमानव झाला, ज्ञानेश्वर विश्वमानव आहेत, कृष्णमूर्ती विश्व नागरिक आहेत असं म्हणतो. पण खरं तर जेव्हा ते असे व्यापक होतात तेव्हा ते कोणत्याही तऱ्हेने रंग रूप नावाने उरत नाहीत, तर उच्च भावाचं प्रतिनिधित्व, आता प्रतिनिधित्वही म्हणता येत नाही, तर उच्च भावामध्ये जाऊन उजेडी राहिले उजेड होणी अशी ती स्थिती असते. सारांश
मृत्यू म्हणजे अथांगता आहे, विराटता आहे, तेथे तेज आहे, त्याचे वाहने आहे, मात्र तेथे कोणताही आकार नाही, रूप नाही, मर्यादा नाही. ते अमर्यादित आणि केंद्र रहित असणे आहे. तेथे दुसरे पण नाही, द्वंद्व नाही, द्वैत नाही, तेथे एकांत आहे. प्रथम अनेक एकात विसर्जित झालेले आहेत, नंतर त्या एकालाही राहण्याची गरज नाही, म्हणून त्या एकाचाही अंत झालेला आहे आणि तेथे केवळ असणे आहे. असे असणे की जे सर्वातीत आहे, व्याख्या न करता येणारे आहे. त्याचे वर्णन नेती नेती म्हणजे हे नव्हे तेही नव्हे, असे नव्हे तसेही नव्हे, अशा नकारातच शक्य आहे. तुकोबा काय म्हणतात पहा, मीच विखळ मीच विखळ, ये रसकळ बहु बरे, पाहिजे हे क्षमा केले, येणे बोले विनवणी, मीच माझे, आले ओझे अन्याया, आधी आचवला, तुका झाला निर्मनुष्य. अर्थात हा जो मी आहे, केंद्र आहे, कर्तृत्व भोक्तृत्व सांगणार आहे, तोच विशेषत्वाने वाईट आहे, टाकाऊ आहे. इतर सर्वत्र मात्र फार चांगले आहे. मित्वामध्ये असलेल्या मला पांडुरंगा हो तुम्ही क्षमा करा, असे तुकोबा सांगतात, विनवितात. मी आणि माझे हेच ओझे आहे, हाच अन्याय आहे, असे तुकोबा खात्री पटवण्यासाठी द्विवार पुन्हा सांगतात. पुढे ते म्हणतात की हा मी आचवला आहे. आचवणे म्हणजे त्याग घडणे, म्हणजे त्याचा अंतरंग त्याग निश्चितपणे साधला आहे. त्यामुळे तुकोबा आता निर्मनुष्य म्हणजे अहंभाव टाकून, व्यक्तिभाव टाकून, दिसायला व्यक्त परंतु भावाने अव्यक्त असेच उरले आहेत. ते मनुष्य धर्म टाकून आत्मस्थितीस प्राप्त झाले आहेत. हीच ती विधेय मुक्ती. पहा, हे कृष्णमूर्ती आणि तुकोबा कसे एकच आहेत. म्हणजे जीवन म्हणजे काय, जेव्हा कृष्णमूर्ती सांगतात तेव्हा ते जीवन म्हणजे तोपर्यंत आहे जोपर्यंत केंद्र आहे. त्याचा अर्थ केंद्र गेल्यानंतर जीवन नष्ट होत नाही, तर केंद्र गेल्यानंतर विदेह मुक्ती म्हणजे देहरहित मोकळे पण. उजेडी राहिले उजेड होऊनी, तो आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदच आनंदाच्या डोहात आनंदाला पाहतो, उजेडच उजेडामध्ये उजेडाने राहतो. असंच ब्रह्मच ब्रह्मामध्ये ब्रह्मत्वाने नांदतो. अशी ती विराट स्थिती, त्याला भूमा म्हणतात. म्हणून परत एकदा लक्षात घ्या, भूचे दोन अर्थ आहेत. भू म्हणजे टू बी म्हणजे असणे, आणि भूचा दुसरा अर्थ आहे टू बिकम. माचे दोन अर्थ आहेत, नको, आणि माचा अर्थ आहे मावणे. आता भूचा टू बी असा अर्थ घेतला आणि मावणे असा अर्थ घेतला, तर असणे म्हणजे मावणे, म्हणजे व्हॉट इज कंटेन इन टू बी. जे व्हॉट इज कंटेन्ड इन टू बी, टू बी मध्ये जे आहे त्याला भूमा म्हणतात. आता जे आहे ते, याचा अर्थ मायाचा अर्थ मावणे किंवा मोजणे, पण टू बीचा अर्थ असणे. असणे मध्ये जे मावणे आहे ते. आता असणे मध्ये मावणे आहे म्हटल्यानंतर असणे काय सांगता येत नाही, म्हणून मावणे काय सांगता येत नाही. म्हणून असणे व्यापक आहे, म्हणून मावणे व्यापक आहे. म्हणून भूमा याचा अर्थ टू बी म्हणजे असणे, आणि व्हॉट इज कंटेन इन टू बी म्हणजे मावलेलं. म्हणून व्हॉट इज कंटेन इन टू बी, असण्यामध्ये जे मावलेलं आहे त्याला भूमा म्हणजे ब्रह्म म्हणतात. कारण असणे काय माहित नाही, त्यामुळे मावणे काय माहित नाही. असण्याचा अंत लागत नाही, म्हणून मावलेल्याचा अंत लागत प्रश्नच नाही. म्हणून टू बी म्हणजे व्हॉट इज कंटेन इन टू बी म्हणजेच भूमा. असलेल्यामध्ये मावलेलं ते ब्रह्म. आता का, कारण असलेलं नेमकं सांगता येत नाही, म्हणून त्याचा ठाम पत्ता लागत नाही. मग असणं काय सांगता येत नाही, तर असण्यामध्ये काय आहे ते कसं सांगणार. म्हणून ब्रह्मामध्ये काय आहे ते सांगता येत नाही. अशा अर्थान अज्ञात हे सर्वस्वी अज्ञात असते. त्या अज्ञातालाच भूमा म्हणजे विराट ब्रह्म म्हणतात. आणि ब्रह्म म्हणजे व्हॉट इज कंटेन इन टू बी, असण्यामध्ये जे मावलेलं असतं ते. परंतु भूचा दुसरा अर्थ टू बिकम असा घेतला तर मात्र भू म्हणजे टू बिकम, आणि मा म्हणजे नको, म्हणजे बनणे नको. कारण बनणे म्हटलं की मर्यादितच आली, सगुण साकार म्हटलं की मर्यादितच आली. म्हणून भूमा याचा अर्थ एक असा, इट इज नॉट डिझायरेबल टू बिकम,
बनणे बिकमिंग टू बिकमिंग और मेकिंग इज नॉट डिझायरेबल. म्हणजे मर्यादित पण डिझायरेबल नाही. आणि दुसऱ्या भूमाचा अर्थ असा व्हॉट इज कंटेन इन टू बी, असण्यामध्ये जे मावलेलं आहे ते असणं सांगता येत नाही, त्यामुळे मावलेलं सांगता येत नाही. त्यामुळे असलेलं आणि मावलेलं हे नेहमीच आवाक्याच्या पलीकडचं असतं, म्हणून त्याला भूमा, विराट ब्रह्म किंवा अज्ञात म्हणतात. आणि ते अज्ञात जेव्हा मी हे सेंटर जातं तेव्हा आपोआप तिथे प्रत्ययास येतो. आता ते अज्ञात कुणाच्या प्रत्ययास आलं? तुका म्हणाला मी निर्मनुष्य झालो, मी व्यक्तित्वात उरलो नाही, पण तो असं म्हणू शकत नाही मी अखंड झालो, कारण परत तिथे मी आला. म्हणून आपल्यातला मी नाहीसा होणं हे पाहणं शक्य आहे, पण मी नाहीसा झाल्यानंतर जे आहे ते पाहिलं जाणवलं तरी ते बोलणं कधी शक्य नाही. बोलणं शक्य नाही. बरोबर. तुम्हाला ज्ञातातला जे अज्ञात आहे, ज्ञातातली अंधार कुठला आहे? मी नावाचं सेंटर, हीच ती अंधाराची जागा आहे. म्हणजे ज्ञातातलं अंधार म्हणजे अज्ञान काय? मी. ज्ञात संसारातलं मी म्हणजे ज्ञातातील अज्ञात आणि माहीत नसलेलं ते, अंधार ते, अशा अर्थी वाईट ते, टाकाऊ ते असा अर्थ घेतला तर ज्ञातातलं अज्ञात म्हणजे मी. आपण मी जो आहे तो जाणलेला नाही, आणि मी हीच ती अंधारी जागा आहे, ज्याच्यामुळे आपल्या संसारात हा मी हेच ते केंद्र आहे आणि ते अंधारी आहे, ते अंधारी आहे. त्यामुळे आपला संसार अंधारलेला आहे. मी केंद्र नाहीच झालं की जसं पेशीमध्ये कोरी जागा होते तशी देहामध्ये ते कोरेपण आहे ते दिसतं, आणि ज्याच्या अंतरंगात कोरेपण त्याचा संसार कोरा लख्ख प्रकाशित, आणि ज्याच्या अंतरंगात मी त्याचा प्रकाश कृष्ण सर्पासारखा विषारी. समजून घ्या. म्हणून लाईफ इज अ कंटिन्युटी विथ आयडेंटिटी, द लॉस ऑफ दॅट आयडेंटिटी. याचा अर्थ एवढा आहे, मी हे सेंटर पकडून जे चालू असतं त्याला जीवन म्हणतात, पण मी गेल्यानंतर जे जीवन असतं ते खरं खुरं कालिया डोहातलं विषवत झालेलं पाणी नष्ट होऊन वाहतं निसर्गासारखं स्वच्छ झऱ्यासारखं नदीसारखं पाणी असतं, ते महाजीवन असतं. महाजीवन अज्ञात आहे, महाजीवन भूमा आहे, आणि तुमचं आमचं जीवन कालकूट असलेल्या त्या डोहासारखं आहे, आणि ह्या कालकूट विष कालवलेल्या त्या कालिया राहणाऱ्या डोहासारखा आहे. आणि तो कालिया म्हणजे दुसरा कोणी नसून आपल्यातला मी आहे. हीच ती ज्ञातातील अंधारी जागा आहे, ती पकडा. आता अंधारी जागेबद्दल आकर्षण असतो, आपल्या व्यक्तिमत्वातली अंधारी जागा पकडा आणि ती कोरी करा, त्यातला मी बाहेर टाका, आणि मग बघा लाईफ इज ए कंटिन्युटी विथ आयडेंटिटी, द लॉस ऑफ दॅट आयडेंटिटी इज डेथ. म्हणजे व्यक्तित्वाचा प्रवाह म्हणजे जीवन, आणि व्यक्तित्व नष्ट आलं, मी हे केंद्र नष्ट आलं की जीवन नष्ट होतं. हे आपणाला भिवणार नाही. ते जीवन नष्ट झालं की अखंड ज्याला भूमा जीवन असतं ते वाहत होतं, ते आपल्याला आपोआप जाणवेल, आणि ती जाणीव म्हणजे अध्यात्म विद्या. बापरे, खूप सुपर झालं. हे अज्ञाताची कोठडी खूप छान झाली. तर आता पुढचं क्रमांक 23. अच्छा, क्रमांक 23. आपण सारे असुरच. आपल्या या अलौकिक प्रवासात अनेक चित्त चक्षु चमत्कारी दर्शने आपणाला घडली. जेव्हा अंतरंग ओढीने प्रवास सुरू केला जातो त्यात सर्वांचा सहभाग नित्य नवीन उत्कंठतेने असतो, तेव्हा अशी ओढच दर्शने किंवा साक्षात्कार घडवते. त्यासाठी बालसुलभ निरागसता आणि मृगनेत्री निर्व्याजता हवी. म्हणजे मृगाच्या डोळ्यात जसं निर्व्याज म्हणजे निष्पाप भाव असतो, तसा आपल्या डोळ्यामध्ये नव्हे तर आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वातच तसा भाव हवा. येथे बोलणारा ऐकणारा यांचे वास्तवात अद्वैत असते, याला अद्वैत सहवास म्हणतात. येथे श्रेष्ठ कनिष्ठ गुरु शिष्य असे अनैसर्गिक भेदाभेद असूच शकत नाही. आपण अत्यंत कृत्रिम अलंकृत उपाधिपूर्ण जीवन जगत असल्याने आणि संस्कार संस्कृती यांच्या चक्रात भरडले जात असल्या कारणाने साक्षात्कार
किंवा दर्शनाची मनाची अमर्याद शक्ती हरवून बसलो आहोत. खरे तर आपली समस्या विस्मरणाची आहे. जन्ममृत्यूच्या राहट गाडग्यात आम्ही विस्मृतीचे बळी आहोत. आपण नेमके काय विसरलो आहोत? आपले नेमके काय हरवले आहे? आपण कशाला पारखे झालो आहोत? हे जे काही हरवले आहे त्याचाच शोध आज घेऊया. गेल्या सुमारे 2 वर्षांच्या प्रवासात, आता ही 2 वर्ष लिखाणाचा प्रवास इथे अभिप्रेत आहे. तो त्या लेखामध्ये आल्यामुळे इथे म्हटलेलं आहे. गेल्या सुमारे 2 वर्षाच्या प्रवासात आपल्या लक्षात आलेच असेल की बिनशर्त मुक्तीच्या शोधात आपण आहोत. खरे तर मुक्ती हा आपला अंतरंग गुण आहे. तो सहज भाव आहे. प्रत्येक मीच्या असण्याएवढा तो आपला हक्क आहे, मूलभूत अधिकार आहे. मग असे आहे तर मुक्तीला आपण का आचविलो आहोत? त्याला जबाबदार कोण? त्याचे उत्तर शोधण्यापूर्वी एक निसर्ग महाराज व साधक यांच्यातील प्रदीर्घ संवाद पहा. साधक विचारतो, तरीही आपणाला विश्वास असला पाहिजे की आपण पूर्वी जिवंत होता. साधक महाराजांना विचारतो, महाराज एवढं सर्व आपण चर्चा झाली, तरीही आपला विश्वास असला पाहिजे की आपण पूर्वी जिवंत होता. मी तो निसर्ग दत्त महाराजांनाच एका वेगळ्या अधिकारवाणीने म्हणा किंवा त्याच्या अनुभवाच्या जोरावर तो बोलते. एवढं जर झालं तरी महाराज तुमचा विश्वास असणं आवश्यक आहे की आपण पूर्वी जिवंत होता. निसर्गदत्त महाराज म्हणतात, धर्मशास्त्रे तसे म्हणतात, पण मी त्याबद्दल काही जाणत नाही. जसा मी आहे तसा स्वतःला जाणतो. कृष्णमूर्ती जे जसे आहे ते पहा. जसा मी आहे तसा स्वतःला जाणतो. मी कसा प्रकट झालो किंवा कसा प्रकट होईन हे माझ्या अनुभवात नाही. मला स्मरण नाही असे नाही. मला स्मरण नाही असे नाही. स्मरण करण्यासारखेच काही नाही. पुनर्जन्मावरून पुनर्जन्म घेणारा आत्मा सूचित होतो, पण असे वस्तुतः असे काही नाही. स्मृतींचा आणि आशांचा गठ्ठा ज्याला मी म्हणतात तो आपण अखंडपणे अस्तित्वात असल्याची कल्पना करतो आणि आपल्या मिथ्या शाश्वतीची सोय करण्यासाठी तो काल निर्माण करतो. असण्यासाठी मला भूत किंवा भविष्याची गरज नाही. सर्व अनुभव कल्पना निर्मित असतो. मी कल्पना करीत नाही, म्हणून मला जन्म किंवा मरण नाही. ज्यांना आपला जन्म झाला असे वाटते त्यांनी पुनर्जन्म मानावा. तुम्ही माझा जन्म झाल्याचा आरोप माझ्यावर ठेवीत आहात. मी म्हणतो की मी अपराधी नाही. कारण मी होतो का नव्हतो हे प्रश्नच माझ्या दृष्टीने मी आहे एवढं मला माहिती. तुम्ही माझ्यावर आरोप ठेवताय की कधी तुम्ही होतात आणि आता पुनर्जन्म झालात. तर तुम्ही आरोप जरी ठेवत असलात तरी मी अपराधी नाही. सर्व काही शुद्ध जाणीवेत असते आणि शुद्ध जाणीव मरत नाही किंवा तिचा पुनर्जन्म होत नाही. तीच अपरिवर्तनीय सद्वस्तू आहे. शुद्ध जाणीव म्हणजे केवळच नाही कैवल्य, हेच फक्त अपरिवर्तनीय सद्वस्तू आहे. मग जन्म पुनर्जन्म काय आहे तर ती जीवांच्या मनाची मायारूपी समज आहे किंवा तो भ्रम आहे. सर्व अनुभव विश्व देहाबरोबर जन्मते आणि देहाबरोबर मृत होते. त्याचा आरंभ नाही, त्याचा आरंभ आणि अंत शुद्ध जाणीवेत असतात. म्हणजे शुद्ध जाणीवेतूनच पाण्यातूनच जसे बुडबुडे येतात तसे शुद्ध जाणीवेतून म्हणजे शुद्ध चैतन्यातून हे त्रिगुणात्मक विश्व जन्माला येते. परंतु सर्व अनुभव विश्व देहाबरोबर जन्मते आणि देहाबरोबर मृत होते. या देहांचा किंवा ह्या विश्वाचा जन्म म्हणजे आरंभ आणि अंत शुद्ध जाणीवेत असतो. म्हणजे कृष्णाने म्हटलेलं आहे ते काय, अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्काळ परिदेवना. हे भारता, हे अर्जुना, आपण सर्व भरत ऋषींचे पोषक असल्यामुळे अर्जुन आणि कृष्ण आज आपणही समजायला आपल्याला बिलकुल हरकत नाही. तर कृष्ण अर्जुनाला म्हणजे ज्ञानी माणूस, जे जाणून घेणाऱ्या इच्छा असणाऱ्या माणसाला सांगतो, जिज्ञासूला सांगतो, अरे बाबा आपण पूर्वी अव्यक्तातच होतो. आता आपण मधल्या काळात एकमेकांसमोर बोलतोय ते अव्यक्त आहोत आणि परत आपण अव्यक्तातच जाणार आहोत. म्हणून हे जे अव्यक्त आहे त्या अव्यक्तालाच त्यांनी म्हटलेलं आहे, सर्व अनुभव विश्व देहावर जन्मते आणि देहावर मृत होते. म्हणजे अनुभव विश्व आणि देह हे व्यक्त आहे, मात्र त्याचा आरंभ आणि अंत
शुद्ध जाणीवेत असतात. म्हणजे अव्यक्त ही शुद्ध जाणीव आहे आणि व्यक्त ही जन्माला येणारी म्हणून नष्ट होणारी, अशा अर्थाने तितकीशी शुद्ध नसलेली म्हणजे संमिश्र किंवा थोड्या बऱ्याच अर्थाने प्रदूषित जाणीव आहे. पण प्रदूषित जाणीव म्हटली तरी प्रदूषणामधलं दूषण काढलं की भूषण असलेली मूळ जाणीव म्हणजे शुद्ध जाणीव राहतेच. म्हणून दूषण गेलं की भूषण जाणीव उरते. म्हणून अव्यक्त ही भूषण जाणीव आहे, ती सुरुवातीला आहे आणि शेवटाला आहे. आणि मध्ये ती प्रदूषित झाल्यामुळे आपणाला असं वाटतं की आपणच जगाचे भूषण आहोत. नाही, त्या भूषण जाणीवेतून प्रदूषित म्हणून आपला जन्म झालेला आहे. आपलं प्रदूषण नष्ट झालं की भूषण जाणीव जशीच्या तशी तिथल्या तिथे असते. जसं बांडगुळ काढलं तरी झाड मुळाच्या जागी असतं तसं असतं. तर सर्व अनुभव विश्व देहावर जन्मते आणि देहावर मृत होते. त्याचा आरंभ आणि अंत शुद्ध जाणीवेत असतात. मात्र शुद्ध जाणीव आरंभ किंवा अंत जाणत नाही. जर तुम्ही त्याचा काळजीपूर्वक आणि दीर्घ विचार केला तर तुम्हाला शुद्ध जाणीवेचा प्रकाश अगदी स्पष्टतेने दिसेल आणि मग जग तुमच्या दृष्टीतून विरून जाईल. ते जळत्या अगरबत्तीकडे पाहण्यासारखे आहे. तुम्ही प्रथम अगरबत्ती आणि धूर पाहता. जेव्हा तुम्ही ठिणगी पाहता तेव्हा तुम्ही जाणता की त्या ठिणगीत अगरबत्त्यांचे पर्वतप्राय ढीग जाण्याची शक्यता आहे, शक्ती आहे. सर्व जग धुराने भरून टाकण्याची शक्ती आहे. कालरहिततेने आपल्या अमर्याद शक्यता न संपवता, आता हे जे मी म्हणतो इमेन्स पॉसिबिलिटी म्हणजे ब्रह्मामध्ये इमेन्स पॉसिबिलिटी आहेत, म्हणजे अमर्याद शक्यता आहेत. ते ब्रह्म किंवा स्व म्हणजे तेच. स्व कालरहिततेने आपल्या अमर्याद शक्यता न संपवता स्वतः वास्तव होतो. अगरबत्तीच्या दृष्टांतात अगरबत्ती हा देह आणि धूर म्हणजे मन आहे. जोपर्यंत मन आपल्या पिळात गुंतलेले आहे तोपर्यंत त्याला आपला उगम कळत नाही. गुरु येतो आणि तुमचे लक्ष आतील ठिणगीकडे वळवतो. मन स्वभावताच बहिर्मुख असते. त्याचा कल नेहमी वस्तूंचा उगम वस्तूंमध्येच शोधण्याचा असतो. परंतु उगम अंतर्यामी पहा असे सांगणे ही एका दृष्टीने नवजीवनाची सुरुवात आहे. म्हणून जेव्हा जीवन संपते तिथे महाजीवन सुरू होते. ते मागे आपण जे कृष्णमूर्तींच्या वचनात पाहिलं तेच इथं आहे. मनाचा स्वभाव बहिर्मुख आहे. त्याचा कल नेहमी वस्तूंचा उगम वस्तूंमध्येच शोधण्याचा असतो. परंतु प्रत्येक वस्तूचा उगम अंतर्यामी पहा असे सांगणे ही एका दृष्टीने नवजीवनाची सुरुवात आहे. शुद्ध जाणीव जाणीवेची जागा येते. जाणीवेसहित मी असतो तर शुद्ध जाणीव अखंड असते. शुद्ध जाणीवेला स्वतःची जाणीव आहे, मी आहे हा विचार आहे. शुद्ध जाणीवेला स्वतःची जाणीव आहे, शुद्ध जाणीवेला स्वतःची जाणीव आहे. परंतु मी आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो विचार आहे. पण शुद्ध जाणीवेला स्वतःची जाणीव आहे, मात्र मी आहे हा विचार आहे. पण शुद्ध जाणीव हा विचार नाही. मला जाणीव आहे हे शुद्ध जाणीवेत नसते. शुद्ध जाणीवेत शुद्ध जाणीव असते, पण मला जाणीव आहे असं शुद्ध जाणीवेत नसते. जाणीव हा गुण आहे, पण शुद्ध जाणीव हा गुण नाही. जाणीवे सहित असल्याची ज्ञप्ती, जाणीवे सहित असल्याची ज्ञप्ती ज्ञान प्रकाश म्हणजेच शुद्ध जाणीव असते. पण शुद्ध जाणीवेची जाणीव नसते. प्रकाशाला प्रकाश आहे, प्रकाशाला प्रकाश ओळखतो, पण प्रकाश हा मी प्रकाश आहे असं म्हणू शकत नाही. पण मी प्रकाश आहे ही शुद्ध जाणीव नव्हे. मी प्रकाश आहे हा विचार आहे. परंतु प्रकाश आहे ही शुद्ध जाणीव आहे. प्रकाशाला प्रकाशाची जाणीव असते, परंतु प्रकाशाला प्रकाशाची जाणीव असताना मी प्रकाश आहे असा विचार तिथे नसतो. मी प्रकाश आहे म्हणताना तो शुद्ध प्रकाश विशुद्धपणे न राहता प्रदूषित होतो. शुद्ध जाणीव विशुद्ध जाणीव न राहता प्रदूषित जाणीव म्हणजे मर्यादित जाणीव होते. म्हणून मला जाणीव आहे शुद्ध जाणीवेत नसते. जाणीव हा गुण आहे, पण शुद्ध जाणीव हा गुण नाही. बरोबर आहे. जाणीव हा गुण पण नाही आणि आकार पण नाही.
जाणीवे सहित असल्याची ज्ञप्ती. जाणीवे सहित असल्याची ज्ञप्ती म्हणजे ज्ञान प्रकाश. म्हणजे आता आपण सांगत नाही मला जाणीव आहे, परंतु आपण जेव्हा असतो तेव्हा असणेपणा ज्या अर्थी आपल्याला जाणवतो समजतो. समजा असणेपणामध्ये असणेपणा जाणवण्याची जी क्षमता आहे ती असणेपणातील असणेपणा जाणवण्याची क्षमता म्हणजेच शुद्ध जाणीव किंवा ज्ञप्ती, ज्याला ज्ञान प्रकाश म्हणतात. पण परंतु असं असत नाही मी असल्याची मला जाणीव असं म्हटलं तर असणेपणाच्या जाणीवेत मी आला कुठून, तो विचार झाला. म्हणून असणेपणाला असणेपणाने जाणवतो. ते असणेपणाला असणेपणाने जाणवणे म्हणजेच ज्ञप्ती किंवा ज्ञान प्रकाश. ज्ञानाला ज्ञान मार्गे जाणतो. परंतु असं ज्ञान म्हणू शकत नाही की मी ज्ञानी आहे. म्हणून जाणीवे सहित असल्याची ज्ञप्ती म्हणजे शुद्ध जाणीव असते, पण शुद्ध जाणीवेची जाणीव नसते. शुद्ध जाणीव असते पण मला शुद्ध जाणीव ईश्वर म्हणजे जाणीवांची समग्रता. ज्ञप्ती सर्व अस्ति नसतीच्या पलीकडे असते. ज्याला आपण ईश्वर म्हणतो ते आपण एजंट बनवलेला आहे आणि सर्व जाणीवांची बेरीज म्हणून ईश्वर असतो. परंतु ईश्वराच्या जे पलीकडे असतो ते अस्ति नसतीच्या पलीकडे असतं. तेच ते यो वै भूमा तत्सुखम मान्य आहे की फार प्रदीर्घ आणि दमछाक करणारे उत्तर आहे. तरी सुद्धा शांत दक्षतेने पाहिल्यास नीट लक्षात येईल सारे. पण शांत दक्षतेने पाहिल्यास नीट लक्षात येईल सारे. नीट लक्ष देणार का आपण समजून घ्या. शांत दक्षतेचा प्रकाश ज्याचा आपण वारंवार बोध घेतला आहे तिला ज्ञप्ती म्हणतात. ज्ञप्ती म्हणजे एक अशी जाणीव की जेथे सर्व उलगडा होतो, दर्शन होते, साक्षात्कार होतो. मात्र तो उलगडा रंग रूप आकार गुणधारी व्यक्तीला होत नसतो. ज्ञप्ती म्हणजे ज्ञान प्रकाश. असा ज्ञान प्रकाश जो उदंड अमर्याद वास्तव आहे, ज्या प्रकाशात सारे स्वच्छ स्पष्ट त्याचे ते म्हणूनच असते. त्या ज्ञप्तीलाच किंवा शुद्ध आणि वेलात निसर्गत मार्गाने उद्बत्तीच्या ठाई असलेल्या ठिणगीची उपाधी आहे. शुद्ध जाणीव म्हणजे स्व आहे. स्वचा अर्थ धन किंवा संपदा असाही आहे. किंवा स्व म्हणजे शुद्ध जाणीवेची अमर्याद संपदा आहे. सदा सर्वत्र मुक्त संचारी असल्याने सहज साध्य आहे. मात्र असे असूनही की सर्वांना तोपर्यंत सहाय्यकारी होत नाही जोपर्यंत तिकडे पाहिले जात नाही. जोपर्यंत उद्बत्तीची ठिणगी पाहत नाही तोपर्यंत त्या ठिणगीने उद्बत्तीचे ढिगारे किंवा सर्वतप्राय उद्बत्तीचे ढिगारे ती ठिणगी नष्ट करते हे तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत त्या ठिणगीकडे पाहिले जात नाही. मात्र असे असूनही ही जी ठिणगी आहे, ही जी शुद्ध जाणीव आहे ती सर्वांना तोपर्यंत सहाय्यकारी होत नाही किंवा ज्ञानदात्री ठरत नाही जोपर्यंत तिकडे पाहिले नाही. स्वाभाविकच आहे. ठिणगी पाहिली नाही तर उद्बत्ती जळते म्हणजे काय, कसं करणार. अगरबत्ती शरीर आहे आणि मन धूर आहे. खरोखरच साधा सोपा व नितांत सुंदर खूप सुंदर देहामध्ये आणि मनामध्ये गुंतून असतो तो मी असतो. त्याचे शुद्ध जाणीवेकडे लक्षच नसते. उद्बत्ती आणि धुरामध्ये सुवास शोधणाऱ्याला सर्व संयोगाचा उगम उद्बत्ती आणि धुरामध्ये सुवास शोधणाऱ्याला या सर्व संयोगाचा उगम वास्तवात ठिणगीत आहे हे समजतच नाही. खरी तर ठिणगी हा सुवास म्हणजे चांगली वस्ती आहे. निसर्गात संवादात नाहीये, सुवासाचं वर्णन संवादात नाहीये. म्हणून आत्मप्रकाशाची ठिणगी हा खऱ्या अर्थाने सुवास आहे. सुवास हा गंध पातळीला घ्यायचा नसून चांगल्या तऱ्हेची वस्ती असा घ्यावा. म्हणून
उदबत्ती आणि धुरामध्ये सुवास शोधणाऱ्याला, म्हणजे उदबत्ती आणि धुरामध्ये चांगला गंध शोधणाऱ्याला त्या सर्व संयोगाचा उगम वास्तवात ठिणगीत आहे समजतच नाही. म्हणजे मीला उदबत्ती आणि धुरामध्ये सुवास शोधतो त्याला आपला खरा सुवास, आपली खरी चांगली वस्ती आत्म्यामध्ये आहे हे समजत नाही. आत्मा ही ती ठिणगी आहे जी उदबत्तीमध्ये उदबत्ती जाळणारी म्हणून दाखवलेली आहे. ध्यानात घ्या मी म्हणजे स्व नव्हे, ध्यानात घ्या मी म्हणजे स्व नव्हे. स्व म्हणजे ज्ञान प्रकाश, ठिणगी, शुद्ध जाणीव किंवा ज्ञप्ती. मी म्हणजे मात्र मनाच्या पिळात गुंतलेली स्मृती, काल, अनुभव आणि त्यांचे गाठोडे. ही एक केवळ संस्कार संस्कृतीच्या प्रवाहात वाहत आलेली कल्पना आहे. त्या कल्पनेच्या बंधनातच जन्म मृत्यूचे रहाट गाडगे आहे. सुख दुःखाचे मानवी खेळ आहेत. टाकायचा असतो मी माझेपणा, आठवायचे असते ते या चाकोरीला. याचा विचार सातत्याने जे कृष्णमूर्ती तत्वज्ञानाद्वारे आपण केलाच आहे. जे कृष्णमूर्तींच्या शांत दक्षतेत, ध्यानात, चिंतनात सर्व मुळासकट नष्ट करण्याची शक्ती असते हे निश्चित. ध्यान विस्फोटक उच्छेदी असते असे म्हणतात. विशेषतः महाराज म्हणतात शुद्ध जाणीव किंवा ज्ञप्ती अस्ति नस्तीच्या पलीकडे असते. शांत दक्षता आणि ज्ञप्ती एकच, तोच मूळ रूपातील स्व होय. मात्र मी म्हणजे स्व नव्हे, मी म्हणजे चाकोरी किंवा उदबत्तीचा धूर. या धुराने, भ्रमाने किंवा आपल्या परिचित भाषेत त्याला माया म्हणतात. त्याने सारे विश्व भरून व भारून टाकले आहे. देह आणि धूर म्हणजे आकार आणि मने याने प्रदूषित झाला असं म्हणतो. सर्व आकार व मने या पलीकडे असते त्याला शुद्ध जाणीव, ज्ञप्ती, ज्ञान प्रकाश, शांत दक्षतेतील किंवा ध्यानातील विस्फोटक उच्छेदक प्रत्यय किंवा अविकारी, अविनाशी, अनादी, अनंत वस्तू म्हणतात. म्हणून ज्ञानाची ज्योती खऱ्या अर्थाने क्रांतिकारी असते. म्हणून त्याला फ्लेम ऑफ अटेन्शन म्हणजे शांत दक्षतेची ज्योती असं कृष्णमूर्ती म्हणतात. येथे परमेश्वराबद्दल निसर्ग महाराजांनी सर्व जाणीवांची समग्रता असे म्हटले आहे. फार पूर्वी आपण सर्व मनांचा आशय म्हणजे विश्वमन म्हटले होते. मागील काही याच्यात आपण सर्व मनांचा आशय म्हणजे विश्वमन असे म्हटले होते. आणि सर्व जाणीवांची समग्रता म्हणजे परमेश्वर. म्हणजे परमेश्वर आणि विश्वमन हे एका काल्पनिक नियंत्याचे वर्णन आहे. त्या पलीकडे जे आहे ते अकल्पनीय आहे. कल्पनेच्या पलीकडे आहे ते कल्पना नव्हे, ते वास्तव आहे. आणि ते वास्तव म्हणजे आहे कैवल्य. म्हणजेच सर्व जाणीवांची समग्रता म्हणजे परमेश्वर किंवा सर्व मनांची बेरीज व आशय म्हणजे विश्वमन असेच नव्हे का? परमेश्वर व विश्वमन एकच आहेत. मात्र या साऱ्या पलीकडे आहे शुद्ध जाणीव किंवा कैवल्य. बघा हे वाचायच्या अगोदर सांगून झालं, पण तसंच्या तसं पुढे आहे. मात्र या साऱ्या पलीकडे आहे शुद्ध जाणीव कैवल्य, याला निसर्ग महाराज सद्वस्तू म्हणतात. तर जे कृष्णमूर्ती अपरिमेय काल व अवकाशातील सत्य असे म्हणतात. पहा, भाषेत फरक असला तरी तत्वात फरक नसतो. स्वाभाविकच आहे हे. तसेच असते वाचणार. कारण शुद्ध जाणीव म्हणजे तरी काय? समग्र ऊर्जाच ना. समग्र ऊर्जेत सारे कल्पित, वांछित, इच्छित नष्ट होते. जगाचाही लय होतो. याचे कारण उघड आहे. ते म्हणजे याचे कारण उघड आहे. ते म्हणजे जग म्हणजे सर्व इच्छितांची बेरीज आहे. ब्रह्मदेव म्हणजे तरी काय? सर्व इच्छांचे गाठोडेच ना. ते सदा सर्व काळ क्षणाक्षणाला असंख्य विश्वे ब्रह्मांडे जन्माला घालते आणि नष्ट करते. उत्पत्ती स्थिती लयाचा खेळ हा सर्व इच्छांचा व्यापार असल्यानेच त्याला माया म्हटले आहे. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. वास्तवात जी नसते पण आहे असे वाटते ती माया. म्हणूनच म्हणतात या मा सा माया. जी नाही तरी आहे असं वाटते आणि माणसाला रडवते, कुंतवते, तिला माया म्हणतात. म्हणजे ज्याला नित्य अस्तित्व नसते व जे क्षणभंगूर असते त्यालाच माया म्हणतात. काही लोक आपल्या बायकोचं नाव प्रेमाने माया ठेवतात. खरोखरच हा अर्थ त्यांना कळला तर त्या मायेवर ते माया करतील किंवा न करतील
हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या पलीकडे किंवा माये पलीकडे असते तिलाच शुद्ध जाणीव किंवा ज्ञानप्रकाश म्हणतात. तेव्हा आम्ही ज्ञानप्रकाशाला पारखे झालो आहोत. त्यामुळे विश्वातील सारे भेदाभेद, वर्ग, वर्ण, युद्धे, विषमता, दैन्य, रोग, दारिद्र्य आम्ही जन्माला घातले आहेत. संस्कार, संस्कृती, धर्म या नावाखाली वैर, वेगळेपण आणि अधर्म आम्ही जन्माला घातला आहे. सत्ता संपत्ती आणि धर्म ही सत्ता संपत्ती आणि धर्म ही सारखीच अधर्माची ठिकाणी बंदी आहेत. समग्रतेला, अखिल ऊर्जेला, ज्ञान प्रकाशाला, शांत दक्षतेला, ध्यान चिंतनाला आपल्या मूर्खपणामुळेच आपण वंचित झालो आहोत. जे समग्रतेत जगतात ते सुर आणि जे द्वैतात खंडतेत परतेत जगतात ते असुर. आपण तर सारे असुरच आहोत. कारण पर या पलीकडे आपली भाषाच नाही किंवा व्यवहारच नाही. हे नीट आपणाला पाहता येईल काय? असे झाले तर शक्यता आहे की आपण आपल्या मुक्कामाला पोहोचू. खरे तर कुठे पोहोचायचे नाहीच आहे. बकरा खुंट सोडून किंवा पतंग धागा सोडून दूर कुठेतरी भरकटला आहे, भ्रमात गुंतला आहे. त्याने स्वस्थानी राहायचं आहे. गाड्या कुठूनही कुठेही जाऊत, त्याला कुठेच जायचे नसते. तो फलाटावरच असतो. तसेच आहे फलाटावरच, तसेच आहे फलाटावरच राहा, स्वस्थानीच राहा, स्वस्थ राहा, समग्र ऊर्जेत राहा आणि सुर बना नव्हे. आपण सुर आहोत हे सुर असल्याचे असले पण अनुभवा. काहीतरी साधण्यासाठी, बनण्यासाठी धडपड करू नका. धडपडणारे काहीतरी साधण्यासाठी, बनण्यासाठी धडपड करू नका. धडपडणारे चालू तर शकत नाहीतच, किंबहुना धडपडे पडूही शकत नाहीत. म्हणून धडपडणारा म्हणजे धड पडत पण नाही, धड चालत असे भ्रमिष्ठ मध्यप्राशन केलेल्या मंद बुद्धीच्या माणसासारखे बनू नका. ज्याला साधणे, बनणे, भेद करणे व तडीस नेणे नसते त्याला प्रवासाची गरजच नसते. तो नेहमीच स्वस्थ असतो, फलाटावरच असतो, समग्रतेतच असतो, तो उपाधी रहित असतो. त्याने केवळ स्वस्थ राहण्यानेच इच्छांचे गाठोडे विसर्जित केलेले असते. असे इच्छा विसर्जन म्हणजेच तर पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम या चक्रातून कायमचे बाहेर पडणे हीच मुक्ती, हीच कैवल्यातील कैवल्य वस्ती असतो.